अरेस्ट किंवा अटक कोण करू शकते? एक म्हणजे पोलीस. ॲज पर सेक्शन 35 ऑफ BNSS पोलीस हे आरोपीला अरेस्ट करू शकतात. परंतु आता सुधारित कायद्यामध्ये काही चेंजेस करण्यात आलेले आहेत. ते म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला कोणत्या गुन्ह्यामध्ये अटक करायची असेल आणि त्या गुन्ह्याची शिक्षा ही 3 वर्षापर्यंतच असेल आणि ती व्यक्ती 60 वर्षापेक्षा जास्त असेल किंवा इन्फर्म असेल म्हणजेच दुर्बल असेल, तर अशा वेळेला त्या व्यक्तीला अरेस्ट करण्यापूर्वी पोलीस ऑफिसरला डेप्युटी सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस ह्या रँकपेक्षा खाली नसणाऱ्या पोलीस ऑफिसरची पहिली परवानगी घ्यावी लागते. त्यांच्या परवानगीशिवाय अशा व्यक्तीला पोलिसांना अरेस्ट करता येत नाही. दुसरं जे आहे ते म्हणजे सर्वसामान्य नागरिक. ॲज पर सेक्शन 40 ऑफ BNSS जर सर्वसामान्य नागरिक ह्यांच्या उपस्थितीमध्ये जर कोणत्या व्यक्तीने नॉन बेलेबल आणि कॉग्निझेबल गुन्हा केला किंवा जी व्यक्ती प्रोक्लेम ऑफेंडर असेल म्हणजेच तिला गुन्हेगारी असं कोर्टाने घोषित केलेलं असेल, तर अशा व्यक्तीला सर्वसामान्य व्यक्ती हे अरेस्ट करू शकतात आणि त्या व्यक्तीला अरेस्ट केल्यापासून 6 तासाच्या आत त्याला पोलिसाच्या ताब्यात द्यावं लागते. तिसरं जे आहे ते म्हणजेच मॅजिस्ट्रेट. ॲज पर सेक्शन 41 ऑफ BNSS एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट किंवा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ह्यांच्या ज्युरिडिक्शनमध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये जर कोणत्या व्यक्तीने गुन्हा केला तर ते मॅजिस्ट्रेट त्याला अरेस्ट करू शकतात किंवा त्याला अरेस्ट करण्याचे म्हणजेच अटक करण्याचे आदेश देऊ शकतात.